श्री गुरुभ्यो नमः. प्रप्रथमः जगदादि जगद्गुरु पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथादी शिवसंतगणांना स्मरण करून आज जगज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अनावरण सोहळ्याचे दिव्य असे धर्मसभेमध्ये व्यासपीठावर उपस्थित श्री 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 1008 डॉक्टर जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा दिव्यचरणी साष्टांगपणे पात करून उपस्थित सर्व शिवाचार्यगणांना वंदन करून व्यासपीठावरला सर्व गणमान्य व्यक्ती उपस्थित सर्व सद्भक्तवृंद माता भगिनी नवतरुण. खरं म्हणजे आजचा हा व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही सगळं काही बोलावं असं काही विषय नव्हता, परंतु वेळाचे अभाव असतानाही सुद्धा सर्वांनी आपला आपला विचार खूप मोठा आपला ह्या ठिकाणी व्यक्त केलेले आहात. परंतु माझं एकच असं म्हणणं आहे, या वीरशैव लिंगायत समाज संबंध देशभरामध्ये किती आहे आणि महाराष्ट्रात किती आहे ह्याचा लेखाजोखा आपल्याला आज इथं काही गरज नाही, कारण ह्या सगळ्या विषय आम्ही सगळे जाणलेले आहात. परंतु एक विषय मात्र सर्व या मुखेड तालुक्यातला वीरशैव लिंगायत समाजांचे काम काय आहे त्या काम बाबतीमध्ये नक्की चर्चा झाला पाहिजे. तेच या ठिकाणी चर्चा झाले तर योग्य येईल असं मला वाटतो. म्हणून जास्त न सांगता आजचा हा व्यासपीठातून उपस्थित ज्ञानसिंहासन आधीश्वर पंचपीठाधीश्वरमधलं जे काही श्रेष्ठ आहेत आणि ज्येष्ठ आहेत आणि तपस्वी आणि ज्ञान सिंहासन आधीश्वर आहेत, नवे गेले अनेक नव्हे तर 60-65 वर्ष या संबंध देशभरामध्ये पंचाचार्यांचे विचार, जगद्गुरू रेणुकाचार्यांचे विचार, बसवादी प्रमांतांचे विचार आणि हिंदी मराठी कन्नडमध्ये संबंध देशभरामध्ये प्रचार प्रसार करत खऱ्या अर्थानं वीरशैवांचं जे काही सिद्धांत आहे तशी श्री सिद्धांत शिखामणी असेल, वचन साहित्य असेल, अष्टावरण असेल, या सर्व विचारावर सखोल असं ज्ञान देत ह्या समाज योग्य दिशेकडे घेऊन जाणारे ज्ञानसिंहासन आधीश्वर आज असताना आज मी एवढंच म्हणणार आहेत, महास्वामीजी आपला हा अमृत उपदेशातून या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा या अनावरणाची सोहळ्याच्या प्रसंगामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर, जगद्गुरू रेणुकाचार्य या सगळ्यांच्या विचारावर आपलं सखोल असं आशीर्वचन आपण आम्हा सर्वांना द्यावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझं म्हणले विराम देतो. शिवम भयात सगळेजण दोन्ही हात वर करून भारत माता के, भारत माता के, वंदे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज के.